यस बघा विकेट पडला जातोय आणि जी विकेट साठी बाबू सावंत जे ऑनर आहेत कॅश प्राइज वाढले शेअर मार्केटचा भाव वाढलाय 200 रुपये मात्र प्राप्त करतोय गोलंदाज हरेश ग्रावंड डीजे टॉम पवार आणि एक आमचे साथी समालोचक स्वप्नील पवार यांच्याकडून ह्या मॅचला शुभेच्छा आल्यात धन्यवाद टॉम पवार आणि स्वप्नील पवार दोन्ही बंधू आहेत त्यांच्या माध्यमातून ह्या मॅचला मैत्री ग्रुपला शुभेच्छा आल्यात पण मैदानामध्ये काय घडलं आपण पाहिलं मैदानामध्ये पहिला विकेट प्राप्त करतोय हरेश गावंड न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय वन डाऊनला मयूर सावंत मयूर सावंत न्यू बॅटर आलाय परंतु नॉटिंग इंडवर फलंदाज पाहतोय अजय भातुशे याला कारण जर का आयकॉनचा विचार केला तर नॉटिंग इंडवरती आयकॉन आहे अजय भातुसे आणि स्ट्राईक वरती लोकल बॉय मयूर सावंत दादू 11 मालदेव टीम या मैदानामध्ये खेळताना आपण पाहतोय पहिला विकेट प्राप्त केला हरेश गावड इन द फायर कारण चेंडू ज्या वेळेला त्यांनी वेगवान फेकला आणि क्लीन बोल्ड केलं फलंदाज विशाल सावंतला पुढचा चेंडू सुरेख फटका खेळलाय चेंडू जाणार आउट ऑफ द स्टँड हा येतो षटकार आणि षटकाराच्या स्थानात धाव संख्या एक बाद दादू 11 मालदेव टीमची 8 धाव संख्या झाली डीज विशाल बाद झाला मयूर सावंत आल्या आल्याच काय कमाल के ऊपर धमाल किया कारण जबरदस्त लॉफ्टेड मेथड पाहायला मिळाला 8 धाव संख्या पुन्हा मात्र बघा बिग हेड आता काऊ करून डोक्यावरून ठोकलाय जबरदस्त प्रेक्षणीय आर पार कडक कडक षटकार ऑन द वे हॅट्रिकच्या मार्गावर षटकारांची हॅट्रिक करणार का बघा विकेटला पारितोषिक लावलं होतं परंतु उलटी पावलं पडायला सुरुवात झाले षटकार बसतायत हरेश गावंड याला कारण एक जरी विकेट प्राप्त केला तरी मात्र मयूर सावंत ओ हो काय जबरदस्त खेळी करताना या मैदानामध्ये पाहतोय मयूर सावंतला ओव्हर द विकेट मारा सुंदर चेंडू गॅप सिलेक्शन शॉर्ट पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न केला परंतु धाव नाही धाव संख्या झाले 14 धाव संख्या झाली स्कोर कार्डवर पहिल्या षटकाचा खेळ P1चा पहिले षटक हाताळण्याकरता आयकॉन गोलंदाज वापरण्यात आला होता एक विकेट प्राप्त केला आणि धावा खर्च केल्यात 14 पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय रिया आणि 11 तिलोरे टीम आणि मित्रांनो त्याच्या अपोजिट पाहतोय फलंदाजी मार्कवर दादू 11 मालदेव याच्यामध्ये हा खेळ रंगला ह्या मैदानामध्ये पहिल्या राऊंडचा शेवटचा सामना आपण पाहतोय या मैदानामध्ये त्याच्यानंतर सेकंड राऊंडचा पहिला सामना ह्या मैदानामध्ये खेळला जाणार आहे साई कोडवी आणि दरम्यान यस दुसरा राऊंडचा पहिला सामना साई कोडवी दरम्यान श्रीकृपा कुरमुरली याच्यानंतर होणारा सामना असणार आहे मित्रांनो परंतु आपण हा सामना पाहतोय दादू 11 मालदेव दरम्यान रिया आणि 11 तिलोरे पहला ओवर खत्म टोटल एक विकेट जा चुका है बैक टू डग आउट रन बन चुके हैं 14 माना कि 14 का आंकड़ा चुका है
इस गेंदबाज की मार के ऊपर गेंदबाज हेमंत गोले ऊर्ध विकेट मारा। बल्लेबाज ओहो ऊपरी सा लगा था, भाग्यशाली है मिस फील्डिंग, इसके कारण ये नसीब का छवा नजर आया। लॉन्ग शॉट थर्ड मैन बाउंड्री के बाहर, कुल मिलेगा मिलेगा दिल मांगे मोर, मिल चुका है 4। टोटल 18। दूसरा ओवर चल रहा है। हेमंत गोले गेंदबाज का भागदौड़ संभालने के लिए तैयार, लेकिन स्ट्राइक और बल्लेबाज अजय भातु से इनके ऊपर ज्यादा जिम्मा मालदेव टीम का। ओहो हो तू शेर है तो मैं सवा शेर। पहले गेंद के ऊपर चौवा खाने के बावजूद हेमंत ने गोले ने दिखाया मैं लोकल हूं तो क्या हूं, लेकिन आइकॉन का खड़ा किया है उन्होंने। क्या दमदार गेंदबाजी हेमंत गोले के द्वारा। रैपिड के साथ गेंद फेंक रहा है इस मैदान के ऊपर हेमंत गोले। उर्द विकेट मारा, राइट आर्म उर्द विकेट मारा अजय के लिए। वो यस यस यस, बाहरी किनारा लिया और ये विकेट अजय बाजू से जाएगा बैक टू डगआउट। टीम के ओनर जयवंत हेरंकर साहब, इनकी तरफ से हेमंत गोले के लिए 500 रुपए का कैश प्राइज डिजर्व टू टॉक। हेमंत गोले ने क्या शानदार गेंदबाजी हेमंत गोले के द्वारा। क्या बात है, न्यू बैटर आकाश सावंत। लेकिन देखिए एक आइकॉन था जिसको हमने कहा था एक्सप्रेस और लोकल, यानी कि लोकल जो चली काफी एक्सप्रेस के ज्यादा स्पीड में दौड़ी और एक्सप्रेस को जाना पड़ा वापस। अजय भातु से को जाना पड़ा डगआउट। थोड़ा स्पीड अप कीजिए। अगली गेंद आकाश सावंत न्यू बैटर, लेकिन गेंदबाज का भागदौड़ हेमंत गोले। हेमंत गोले की अगली गेंद, यस उंगली उठे, दुर्घटना घटे, बैक टू बैक दूसरा विकेट प्राप्त किया हेमंत गोले ने। वाह भाई वाह, हेमंत गोले मान गए आपको। आला बाबूराव, शांताबाई मंदाबाई कोविड में चली गई, भाग गई, उसका ना आता ना पता, लेकिन बीच में आया बाबूराव और वो हो गया फेमस। हेमंत गोले बन गया बाबूराव। ऑन द वे हैट्रिक के मार के ऊपर खड़े हैं हेमंत गोले। क्या हैट्रिक लगा पाएंगे? हैट्रिक लगा पाएंगे तो 1000 रुपए का कैश प्राइज। जयवंत जी हेरंकर साहब, न्यू बैटर अभिषेक, लेकिन आकाश सावंत को बिल्कुल बैक टू डगआउट भेजा, खाता ही नहीं खोला, गोल्डन डक के शिकार हो गए। ऑन द वे हैट्रिक, क्या हैट्रिक लगा पाएंगे? ओह ये शायद लाउड अपील तो की है जरूर मेरे ख्याल से, लेकिन नकार दिया पंच ने। लेग बाइज का इशारा, कुल टोटल बनेंगे स्कोर कार्ड के ऊपर 3 विकेट बैक टू डगआउट। 19। काफी देर के बाद एक रन लेने के लिए वक्त लगा, बहुत वक्त लगाया एक रन लेने के लिए। लगभग 2 विकेट खर्च करने पड़े। हेमंत गोले फिर से तैयार, मयूर सावंत स्ट्राइक के ऊपर। ओहो मयूर सावंत, लेकिन शॉर्ट फाइन की तरफ गेंद को फील्ड किया, काफी खूबसूरत फील्ड का नजारा पेश किया फील्डर के द्वारा। मुझे लग रहा है सागर फील्डर है। हाँ बिल्कुल सागर। हेमंत गोले देखिए दूसरा ओवर
मेरे ख्याल से लेकर आए और 2 विकेट प्राप्त किया और सिर्फ 4 रन खर्च किए। क्या शानदार गेंदबाज हेमंत गोले के द्वारा। तालियों के साथ उनका स्वागत भी करना चाहिए, क्योंकि इतने अच्छी गेंदबाजी आइकॉन के सामने करना दादा बहुत जिगरा लगता है। वो जिगरबाज खिलाड़ी हमें नजर आए हेमंत गोले। बघा मैत्रीवर जीवापाड प्रेम करणारे आशिषजी दळवी बघा नाईट करून आले तरी सुद्धा ते लाईव्ह बघतायत मॅच। अमर दळवी यांचे छोटे बंधू आशिष दळवी, म्हणजे बघा मैत्रीवर फार जीवापाड प्रेम आहे त्यांचं। आयटी मॅनेजर, लेकिन 2 ओवर का खेल खत्म, 3 विकेट बैक टू डगआउट, 19 का आंकड़ा आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर। 2 ओवर खत्म हो चुके हैं और 3 विकेट बैक टू डगआउट। तीसरा ओवर लेकर आ चुके गेंदबाज हरीश गावन निजी, दूसरा टीम की तरफ से दूसरा तीसरा ओवर फेंकने के लिए तैयार। हरीश गावंड आइकॉन खिलाड़ी हैं, बड़े हाइटेड गेंदबाज है, नाम बड़ा है, आइकॉन खिलाड़ी है, स्ट्राइक और बल्लेबाज। ओह अभिषेक ऑफ साइड के एरिया में गेंद को ट्रैवल किया, आउट ड्राइव नजर आया। सिंगल प्राप्त करेंगे और सिंगल के साथ कुल टोटल बन जाएंगे 20 का आंकड़ा। तीसरा ओवर चल रहा है प्रगति पर और तीसरा ओवर का भागदौड़ संभालने के लिए आ चुके आइकॉन खिलाड़ी, नामचीन खिलाड़ी हरीश गावंड। हरीश गावंड बहुत बड़े जाबाज खिलाड़ी हरीश गावंड, लेकिन स्ट्राइक ओवर बल्लेबाज जा चुके हैं दादू 11 मालदीव टीम के मयूर सावंत। रन बन चुके स्कोर कार्ड के ऊपर 20। 3 विकेट बैक टू डगआउट, 3 विकेट गवा चुके हैं दादू 11 मालदीव टीम। अगली गेंद हरीश की, ओहो ऑन साइड केयर में गेंद को ट्रैवल किया है, कॉर्नर के रीजन में गेंद आ चुकी है, सिंगल प्राप्त करेंगे, सिंगल के साथ कुल टोटल बन जाएंगे 3 विकेट बैक टू डगआउट। 21 का आंकड़ा, 21 रन आ चुके स्कोर कार्ड के ऊपर। फिलहाल तीसरा ओवर चल रहा है प्रगति पर और तीसरा ओवर का भागदौड़ संभालते हुए हरीश गावंड, बड़े नामचीन खिलाड़ी हैं हरीश गावंड। राइट आर्म और 2 विकेट मारा अभिषेक दलवी के लिए। ओ ये देखिए शानदार गेंदबाजी, क्या रैपिड के साथ गेंद फेंक रहा है हरीश गावंड। बिल्कुल वेगवान गेंदबाज हमें नजर आए इस मैदान के ऊपर हरीश गावंड। काफी खूबसूरत गेंदबाजी, जो पहले ओवर में उन्होंने 1 विकेट प्राप्त किया था और रन खर्च किए थे 14। हरीश गावंड फिर से तैयार, अगली गेंद, ओह घुटना टेक, लेकिन क्या हुआ, क्लीन बॉल, फर्नीचर को किया डिस्ट्रॉयज, बल्लेबाज आउट। ये चौथा विकेट जा चुका है 21 रन के ऊपर। काफी खतरे में है दादू 11 मालदेव टीम। फिलहाल तीसरा ओवर चल रहा है और 21 रन के ऊपर 4 विकेट बैक टू डगआउट। और कहीं ना कहीं आने वाले बल्लेबाज मयूर को साथ देना जरूरी। न्यू बल्लेबाज अजय मराजगे, अजय मराजगे, तो कहीं ना कहीं आप मयूर को साथ देनी पड़ेगी मेरे ख्याल से अजय को। ये अजय मराजगे आ चुके हैं, अजय बातुशी बैक टू डगआउट और चौथा विकेट बैक टू डगआउट। 21 रन लग चुके स्कोर कार्ड के ऊपर। थोड़े खतरे में टीम आ चुकी है दादू 11 मालदेव टीम, लेकिन क्या खतरे से ज्यादा रन बना पाएंगे दोनों बल्लेबाज, दोनों में पार्टनरशिप लगानी जरूरी। हरीश गावंड और 2 विकेट मारा, अजय के लिए गैप को सिलेक्शन किया है, लेकिन गैप में फील्डिंग बहुत ही अच्छी नजर आई। सिंगल प्राप्त करेंगे, रन बनेंगे कुल टोटल 22 का आंकड़ा आ चुका है। 4 विकेट बैक टू डगआउट और तीसरा ओवर चला प्रगति पथ पर। तीसरा ओवर का भागदौड़ संभालने के लिए गेंदबाज आ चुके आइकॉन खिलाड़ी
ज्यादा बातचीत नहीं होनी चाहिए, थोड़ा टाइम पास ठीक है लेकिन ज्यादा टाइम पास नहीं होना चाहिए, थोड़ा स्पीडअप कीजिए। हरीश गावन, काफी खूबसूरत गेंदबाजी उनके द्वारा हो रही है इस मैदान के ऊपर। ट्राई के ऊपर मयूर सावंत। यस, ये रबड़, यह जाएगी बाउंड्री के अंदर, ओ बाउंड्री के बाहर, लेकिन क्या तो छोड़ा है, क्या छूटा हेमंत गोले। बाबा, ये तेरे ऊपर इतना भरोसा था, आपने भरोसा क्यों तोड़ा, क्या क्यों छोड़ा, छूटना नहीं चाहिए था। लेकिन 3 ओवर का खेल खत्म। टोटल बनेंगे कुल स्कोर कार्ड के ऊपर 23 रन आ चुके स्कोर कार्ड के ऊपर। 18 गेंदों का खेल खत्म, 4 विकेट बैक टू डगआउट और 23 का आंकड़ा आ चुका स्कोर कार्ड के ऊपर। दादू 11 मालदेव बनाम रिया अनय अनय 11 तिलोरे, इनके बीच में मुकाबला चल रहा है। जयवंत एरंकर और बाबू सावंत ये टीम के पैकर है दोनों, उन्होंने इस तिलोरे टीम को पैक किया है जरूर। रिया अनय 11 जो तिलोरे टीम है उनको पैक किया है, जयवंत एरंकर हो या बाबू सावंत हो। गेंदबाज सत्यवान इंदुलकर। गेंदबाज का भागदौड़ नीचे, पहला टीम की तरफ से तीसरा या चौथा ओवर फेंकने के लिए तैयार। लगभग मुझे ऐसा लग रहा है कि 3 ओवर का खेल खत्म, 18 गेंदों का खेल खत्म, 4 विकेट बैक टू डगआउट, 23 का आंकड़ा आ चुका है, 23 का आंकड़ा आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर। और चौथा ओवर फेंकने के लिए गेंदबाज को इस्तेमाल किया है जरूर सत्यवान इंदुलकर को। सत्यवान जो हेमंत कोहली ने गेंदबाजी की, हरीश गावन ने गेंदबाजी की, क्या वही गेंदबाजी बिल्कुल सत्यवान के द्वारा हमें नजर आएगी, आनी चाहिए। ओह, ये तो मयूर सावंत ऑन द फायर, और ये गेंद निकल गई बिल्कुल डीप स्क्वायर या मिड विकेट के बीचों बीच, दमदार आर पार षटकार। जितेंद्रजी ढवळे साहेब यांच्याकडून मयूर सावंतसाठी 100 रुपये कॅश प्राइज झालाय, षटकार ठोकलाय, त्याकरिता 100 रुपये कॅश प्राइज झालाय। टोटल बनेंगे 29, 4 विकेट बैक टू डगआउट। लेकिन मयूर सावंत की मैं जरूर तारीफ करना चाहूंगा, अकेला इस मैच को आगे ले जा रहा है, अकेला स्कोर बना रहा है मयूर सावंत। थोड़ा स्पीडअप करा मित्रांनो, स्पीडअप करा, बार बार हम लोग यह अनाउंसमेंट करते कि स्पीडअप कीजिए, स्पीडअप कीजिए, स्पीडअप कीजिए, क्योंकि दिन तो डूब गया, रात भी निकल जाएगी, फिर से दिन आपको नजर आएगा इतना डिले करोगे तो। 29 के ऊपर 4 विकेट बैक टू डगआउट, 29 रन और 4 विकेट, ज्यादा टाइम पास हो रहा है मयूर सावंत। हाँ देखिए, जो 29 रन है उनमें से 20 रन है तो मयूर सावंत के नाम के ऊपर है 20 रन, तो सबसे बड़ा योगदान है मयूर सावंत का। अजय महाराज की 9 सेकेंड के ऊपर गेंदबाज का भागदौड़, सत्यवान इंदुलकर। ओ यस, ब्रह्मास्त्र का वापर किया, सटक यार का वापर किया, होना चाहिए था, क्योंकि ये कहीं ना कहीं मयूर सावंत मैथड लगा रहा है, तो कहीं ना कहीं थोड़ा सा वेरिएशन करना जरूरी था। ब्रह्मास्त्र का वापर किया, सटक यार का वापर किया, सत्यवान इंदुलकर राउंड द विकेट मारा, राइट आर्म राउंड द विकेट। ओहो, ऑन साइड केयर में गेंद को ट्रैवल किया है, सिंगल मिलेगा, और सिंगल के साथ कुल टोटल बनेंगे स्कोर कार्ड के ऊपर 30 के ऊपर 4 विकेट जा चुके बैक टू डगआउट। अजय महाराज की आएंगे स्ट्राइक के ऊपर, 9 स्ट्राइक एंड के ऊपर है मयूर सावंत, लेकिन 30 रनों के ऊपर यह चौथा ओवर चल रहा है और 4 विकेट बैक टू डगआउट।
4 विकेट जा चुके हैं बैक टू डग आउट। और शायद ये चौथा ओवर चल रहा है प्रगति पथ पर। दादू 11 मालदेव ऑन साइड के एयर में गेंद को ट्रैवल किया, सिंगल को डबल प्राप्त करेंगे क्या? शायद मयूर ने नकार दिया। सिंगल के ऊपर रोकना चाहते हैं मयूर सावंत और सिंगल के साथ कुल टोटल बनेंगे 31 का आंकड़ा आ चुका स्कोर कार्ड के ऊपर। 4 विकेट बैक टू डग आउट और फिलहाल ये चौथा ओवर चल रहा है प्रगति पथ पर और चौथा ओवर का भागदौड़ संभालते हुए गेंदबाज सत्यवान इंदुलकर। सत्यवान अभी तक अच्छी गेंदबाजी है, लेकिन मयूर सावंत एक जाबाज खिलाड़ी बन चुके इस मैदान के ऊपर। ओह ये ऊंचाई ज्यादा, लंबाई कितनी, लेकिन नो मैदान में गेंद गिरी है, जरूर सिंगल ही मिलेगा। सेफ्टी जोन में गेंद गिरी है, लेकिन एक सिंगल प्राप्त करेंगे। रन बनेंगे कुल टोटल 32 के ऊपर। 4 विकेट बैक टू डग आउट, 4 विकेट बैक टू डग आउट। और शायद थोड़ा स्पीडअप कीजिए सत्यवान। अगली गेंद, ओहो आ जाए महाराज के, शायद खुद के ऊपर थोड़े से नर्वस नजर आ रहे हैं। ये स्ट्रोक लगाने की कोशिश करे, लेकिन सत्यवान ने जो गेंदबाजी की, इस ओवर में रन खर्च किए सत्यवान ने। 9 रन खर्च किए। आने वाली आखिरी ओवर रहेगी डेथ ओवर। डेथ ओवर स्पेशलिस्ट कौन आएगा? क्योंकि आखिरी ओवर का भाग दौड़ संभालने के लिए कौन गेंदबाज को इस्तेमाल करेंगे? क्योंकि आखिरी ओवर की अगर हम बात करें तो 4 ओवर का खेल खत्म, 32 का आंकड़ा, 4 विकेट बैक टू डग आउट। आने वाले आखिरी ओवर रहेंगी 6 गेंदे और किसके कंधों के ऊपर कप्तान भार सौंपेंगे? मेरे ख्याल से हेमंत गोले जो है कप्तान इस टीम के। आखिरी ओवर लगाना पड़ेगा जोर बल्लेबाज को, क्योंकि मयूर सावंत सिर्फ 32 का आंकड़ा स्कोर कार्ड के ऊपर नजर आ रहा है। 32 रन के ऊपर 4 विकेट बैक टू डग आउट। अभिषेक, अभी नहीं तो कभी नहीं, अभी जो करना है अभी कर, क्योंकि कल किसने देखा है? जो करना है तुझे अभी करना पड़ेगा, क्योंकि नॉकआउट स्पर्धा है, जरूर जीतेंगे तो आगे बढ़ेंगे। सिर्फ 32 का आंकड़ा आ चुका है, 4 विकेट बैक टू डग आउट। ओह ये देखिए घुमा के मारा है, लपेट के मारा है नटराज स्टाइल में, गेंद निकल गई गोले की रफ्तार के साथ। यस, छक्का, डीजे ठोक। ये बहुत दिनों के बाद मंदाबाई आई, मयूर ने कमाल किया, छक्का ठोका। यह मंदाबाई की और मयूर की ताकत है। मंदाबाई आई और मयूर के बल्ले से हमें छक्का नजर आया। कुल टोटल बनेंगे 38 का आंकड़ा आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर। वन मैन आर्मी हमें नजर आ रहा है। मयूर सावंत जो कहीं ना कहीं ज्यादा स्कोर बढ़ाने के सोच रहा है। मयूर सावंत नॉट आउट खेल रहे। 28 मयूर सावंत, क्या बात है, नॉट आउट। और एक चौवाया छगा तो जितेंद्र ढोले साहब इनकी तरफ से 100 रुपए का इनाम मयूर सावंत के लिए, लेकिन ओहो बच गए। ऑन साइड कह रहे में गेंद को फूल किया था, लेकिन ये दूसरा रन क्या किया भाई, काय हा प्रकार। ये विकेट अजय महाराज के जाएंगे बैक टू डग आउट। जरूरत थी या नहीं थी बाद में पता चलेगा, लेकिन ये विकेट देना पड़ा, सुसाइड करनी पड़ी और मजबूर किया मयूर सावंत ने अजय महाराज के को। डीजे ठोक।
लेकिन इसके बाद होने वाला मुकाबला रहेगा दोस्तों शाही कोडबी बनाम श्री कृपा कुरमुरली और मयूर वाघमन ने 6 गेंदों के ऊपर 6 छक्के दागने वाले खिलाड़ी हैं। लेकिन दादा अजय भस्मा को भी कम मत समझना, क्योंकि उन्होंने भी पहले पहले इनिंग में मेरे ख्याल से 48 रन बनाए हैं, वो भी याद रखने पड़ेंगे। अभी ने यस अभी के लिए एक ऑफर आ चुका है, अगर बोल्ड निकाल सकते हैं मयूर सावंत का तो 500 रुपए का इनाम उनके लिए आ चुका है। काशीनाथ सावंत, ये देखिए ठाणे से वो लाइव मुकाबला देख रहे हैं काशीनाथ सावंत साहब, उनके तरफ से 500 का इनाम आ चुका है। अभी अभी नहीं ना तो कभी नहीं, 500 रुपया तुझे कभी नहीं मिलेगा, जो विकेट लो अभी मिलेगा। ये ऊंचाई ज्यादा लंबाई कम, प्रयास अच्छा, प्रयास बहुत अच्छा किया था। ये देखिए मयूर सावंत बार बार ये विकेट कहीं ना कहीं सुसाइड करने के लिए आने वाले खिलाड़ी को मजबूर कर रहे हैं। टोटल 40, यस 40 रन के ऊपर 5 विकेट, बैक टू टेक आउट डीजे। न्यू बैटर प्रसाद प्रसाद सावंत, कृपया पाठीमाग शेकोटी कोणी पेटवले असेल ती विजवा प्लीज। पाठीमाग स्टेज पण आहे आणि कसं आहे की धुराचा प्रॉब्लेम होतो नंतर। 5000 देखिए इनाम प्रमोद जी एरंकर साहब, अगर मयूर सावंत की विकेट अभी 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 कर 5000 और काशीनाथ जी सावंत साहब उनकी तरफ से 1000, 6000 कमा ले, महीने की सैलरी। लेकिन ये गेंद को खेला आप डिप्स करले की तरफ, ऑन द कारपेट सिंगल प्राप्त करेंगे, यस सिंगल ही मिलेगा। लेकिन मयूर सावंत जो बार बार प्रयास कर रहा है शायद सिंगल ही मिलेगा, लेकिन रनआउट के विकेट जाएगा और 1 रन मिल चुका है। रन बनेंगे 41 का आंकड़ा, 6 विकेट बैक टू टेक आउट डीजे। राउंड का पहला मुकाबला खेला जाएगा इस मैदान के ऊपर, लेकिन चले मैदान की तरफ चलते। 41 का आंकड़ा और 7 विकेट गवा चुके, आखिरी ओवर चल रहा है प्रगतिवत पर और आखिरी ओवर का भाग दौड़, अभी अभी विकेट प्राप्त कर ले मयूर सावंत का। 6000 महीने की सैलरी है। रिवर्स अटम दुधारी तलवार का वापर किया था, नाथी धार और ये वार हो गया खाली। डॉट गेंद निकाली जरूर, डॉट गेंद की समाप्ति हुई जरूर। 41 के ऊपर 7 विकेट बैक टू टेक आउट। ऑफर कंटिन्यू है, ऑफर कंटिन्यू है। काशीनाथ जी सावंत साहब उनकी तरफ से 1000 रुपया जो ठाणे से लाइव मुकाबला देख रहे हैं, और प्रमोद जी एरंकर साहब इनके तरफ से। लेकिन क्या विकेट, यस ओहो ये विकेट प्राप्त किया, अभी अभी तेरी तो आधे महीने की कमाई पूरी हो गई। 6000 डीजे बाबा वाद
चला कॉम्बॉक्स मध्ये पण आपण परिवर्तन करणार आहोत. नेक्स्ट आवाज खास करून आज या ठिकाणी ह्या रजनीकरिता ताऱ्यावरून जे खऱ्या अर्थानं रायगड जिल्ह्यामध्ये ज्यांचा बुलंद आवाज आहे आमचे रोशनजी पाटील साहेब यांचा या ठिकाणी आपण आवाज ऐकणार आहोत. साई कोडबी संघ कॅप्टन या टॉससाठी साई कोडबी. मनजगे यांच्याकडून प्रत्येक विकेटला 1000 रुपयाचं पारितोषिक आले. आमचे लाडीवलीचे मित्र मनोज पवार. सुद्धा थोडीशी ही गुलाबी थंडी आहे, त्या गुलाबी थंडीचा देखील आस्वाद घ्या. बघा सामने जर अगदी रफ अँड टफ झाले तर ती थंडी देखील निघून जाईल या शंका नाही आहे. परंतु प्रेक्षकांना विनंती आपण शेकोटी भिजवा. तेलोरे संघाला खरं तर आपण पाहता या ठिकाणी आमचे लाडोली गावचे उत्तम खेळाडू मनोज पवार यांच्याकडून शुभेच्छा. त्यांचा देखील आभार आम्ही इथे व्यक्त करत आहोत. जाऊया मॅचच्या दिशेने. टार्गेट 42 आहे आणि समोर फलंदाज आपण पाहता स्ट्राईक एंडला खेळण्यासाठी सज्ज होतोय रायगडचा रिषभ पंत, ओमकार हरपाल आणि त्याच्या बरोबरीने हेमंत गोळे हा खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडला. अजय मराजगेचं हे षटक. प्रशांत मरजगे यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपये पारितोषिक आले आणि ओमकार हरपालचा विकेट घेतला तर 5000. फॉलिंग स्वीप हा खरं तर त्याचा फेवरेट स्ट्रोक आहे आणि तो प्रत्येक वेळेला सुरुवातच फॉलिंग स्वीपने करतो ओमकार. आणि इथे आपण पाहिला तेज तरार अँगल बनवत असताना हा बॉल निघून गेला विकेट किपरच्या दिशेने. ओमकारला प्रत्येक षटकाराला 200 आणि हॅट्रिकला 500 रुपये पारितोषिक आलंय. गाडी नंबर 7008 7 हे पारितोषिक ओमकार हरपालसाठी आलंय. 42चं टार्गेट आहे मैदानामध्ये. आणखीन एकदा खालापूर 11 खालापूर संघाचा इकूचा प्रमुख ब्रह्मास्त्र कोण असेल तर तो अजय मराजगे. संजय सोलंकी आपण पहिला मास्टर माइंड कॅप्टन
त्याच्या तालमीत घडलेला हा खेळाडू आहे अजय मराजगे आणि नेहमी चर्चेमध्ये राहिलाय. दमदार असा हा खेळाडू आणि काय कमालीचा वेग त्याने दाखवला पहिल्या 2 बॉलवरती. ओमकारला थांबवलं, ओमकारला त्याने अक्षरशः रोखलंय पहिल्या 2 चेंडूवरती. यावेळेला ऑन साइडला फ्लिक करत असताना जास्त काळ तुम्ही ओमकारला शांत ठेवू शकत नाहीयेत. व्रिस्टचा वापर केला आणि बॉलला उडवलं त्या ठिकाणी मिड विकेटच्या बाहेर, सीमा पार. इट्स अ मॅक्झिमम षटकार. सहा धावा या फटक्यावरती आल्या. षटकार पाहायला मिळाला. आज खरं तर आमच्या या विभागातील अनेक नामवंत समालोचक आम्हाला ऐकायला मिळाले आणि त्यांचा आवाज तुम्हाला याच्या पुढे देखील ऐकायला मिळेल. खरं तर आज असं वाटलं 1-2ला आजच्या रात्रीचा शेड्यूल संपेल, पण तसं झालेलं नाही आहे. थोडासा शेड्यूल डिले झाला आहे कारण बऱ्याच खेळाडूंना जे आयकॉन आज आहेत. बघा इथे हेलिकॉप्टर लुक दिला, क्या बात आहे. जबरदस्त टायमिंग आणि तेवढे चांगले एफर्ट्स फिल्डरने लावले. अगदी लास्ट क्षणाला बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. प्रयत्न चांगले झाले परंतु इथे मात्र विजय झाला ओंकारचा, विजय झाला बॉलचा. 4 धावा चौकार. प्रचंड वेग, भन्नाट वेग होता अजय मराजगेचा आणि त्या 2 बॉलवरती काहीच करू शकला नव्हता ओंकार. परंतु त्यानंतर ओंकारचं कमबॅक बघा. षटकार चौकाराची त्याने भाषा आता दाखवली आहे. अजय मराजगेला चांगलं टायमिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तिलोरे संघासाठी आयकॉन म्हणून तो भूमिका साकारतोय. यावेळेला फॉलिंग स्वीप, हाच फटका मी मगाशी उल्लेख केला, त्याचा ट्रेडमार्क शॉट आहे आणि काय टायमिंग होतं. जबरदस्त अफलातून स्ट्रोक. शॉट ऑफ द नाईट, शॉट ऑफ द टुर्नामेंट. रायगडचा रिषभ पंत. त्यासाठी तुमचा बॅटचा स्विंग आणि त्याहीपेक्षा पायांच्या हालचाली आणि चेंडूवरची नजर या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. बघा ॲडजस्टेबल स्ट्रोक होता. झोपला पडला परंतु बॉलला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर पाठवलं. सीमा पार. षटकार. 6 धावा. टार्गेट 42 आहे आणि सुरुवातच धमाकेदार करत असताना मैदानामध्ये ओमकार हरपाला खेळाडू, पेन फणस डोंगरी संघाचा अतिशय स्फोटक विस्फोटक खेळाडू. आणि जेव्हा जेव्हा युवा रायगड युवा ठाणे या लढती झाल्या तेव्हा तेव्हा ॲज अ ओपनर म्हणून ओमकारला आपण पाहिलं. सातत्याने भ्रमंती करणारा हा खेळाडू कोलकाता असेल, पश्चिम बंगाल असेल, अशा विविध प्रांतामध्ये जाऊन मात्र या पेन तालुक्याच्या माध्यमातून त्याचं चांगलं योगदान देणारा हा खेळाडू मैदानामध्ये आक्रमक झालाय. रोखावा लागेल अजयला, या खेळाडूला. यावेळेला इनसाइड आउट गॅपमध्ये खेळायचं आहे. मागे चाललाय बॉल. शॉट बॅकवर्ड पॉईंटला बॉल फीड करत असताना 1 रन मात्र इथे मिळेल आणि या एका रनच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावरती आल्या. बिनबाद 17. चांगली सुरुवात, ग्रेट स्टार्ट, ड्रीम सुरुवात ज्याला म्हणता येईल. स्वप्नबद्ध सुरुवात करून दिली आहे ओमकार हरपालने. टार्गेट 42 आहे त्यामुळे अजूनही 25 धावा कराव्या लागतील येणाऱ्या 24 चेंडूमध्ये. 24 बॉल आणि 25 धावा. बघा नेक्स्ट मॅच असेल 2 संघांमध्ये, सामना 3 षटकांचा राहील. ही सूचना आता आमच्या आयोजकांकडून आली. मी मगाशी उल्लेख केला कदर आजचा शेड्यूल डिले झाला. उद्या बरेचसे आयकॉन खेळाडू त्यांना मात्र रोह्याची 10वी चषक या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं आहे. त्यांना देखील मात्र इथून लगेच मार्गस्थ व्हावं लागेल रोह्याच्या दिशेने. आपण त्यांना देखील देऊया शुभेच्छा. त्यामुळे जितका लवकर तुम्हाला या ठिकाणी इनिंग संपवता येईल तो प्रयत्न प्रत्येक संघाने करा. प्रत्येकजण मोकळे होतील आपल्या मार्गाला जाण्यासाठी. प्रेक्षकांची देखील मोठी गर्दी आपण पाहिली आणि अजय भातोसे आलाय. खरं तर पनवेल प्रीमियर लीग जेव्हा खारघरच्या धर्तीवरती आपण पाहिली, त्या पनवेल प्रीमियर लीगमध्ये अख्ख्या तालुक्यातून सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार या खेळाडूला मिळाला होता. अजय भातोसे ओवे कॅम्पचा खेळाडू आहे. टाटा हॉस्पिटल खारघर परिसरामध्ये आपण जर गेलात तर त्या ठिकाणी टाटा हॉस्पिटलच्या अगदी बाजूला असणारं हे गाव आहे आणि त्या गावचा खेळाडू जो फक्त बघा त्याच्यासाठी पारितोषिक आलं हॅट्रिकला 2000. प्रशांत मराजगे यांच्या माध्यमातून अजय भातोसेला विकेट हॅट्रिकला 2000चं पारितोषिक आलंय. काशीनाथ साबंत यांच्या माध्यमातून ओमकार हरपालला षटकाराला 500 आलाय. ठाण्यावरून स्पर्धेचा आनंद घेत आणि गॅपमध्ये फटका पाहायला मिळाला होता.
अगदी 2 फिल्डर बॉलचा पाठलाग करत असताना पाहायला मिळाले. खरं तर ओमकार सुरुवातीला एक चांगला लेदर क्रिकेट होता आणि त्यानंतर आपण पाहिला फणस डोंगरी संघासाठी त्याचं बहुमूल्य योगदान राहिलं. आता टेनिस क्रिकेट जगतामध्ये त्यांनी एक वेगळी छाप सोडली. काशीनाथजी पाटील ठाण्यावरून या स्पर्धेचा माफी असावे काशीनाथजी सावंत ठाण्यावरून स्पर्धेचा आनंद घेतात आणि त्यांच्याकडून ओमकारला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंगेश सावंत, किरण गोळे आणि जगदीश वाटाणे साहेब हॅट्रिकसाठी 1000 रुपये. बघा आता इथे पुन्हा एकदा अगदी एक वेगळा स्ट्रोक लॅप शॉट ज्याला म्हणता येईल. लॅप शॉटचा प्रयत्न होता परंतु इथे आपण पाहिला चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. हा डॉट बॉल पाहायला मिळाला. अजून एक वेगळा स्ट्रोक खेळायचा होता त्या ठिकाणी ओमकारला आणि 1 मन आर्मी. आणि आतापर्यंत आपण पाहिली तिलोरी संघाची धावसंख्या 19 ज्यामध्ये वैयक्तिक 8 बॉल 19 वरती खेळतोय ओमकार हरपाला खेळाडू. परफेक्ट यॉर्कर खोदून काढला बॉलला फक्त दिशा दिली आहे. इथे बॉल चालला त्या ठिकाणी शॉर्ट कव्हरला फील्ड होत असताना सिंगल आली आणि पहिल्यांदा आता स्ट्रायकिंग एंडला आला खेळाडू हेमंत गोळे. 20 धाव फलकामध्ये अजूनही 22चं समीकरण बाकी आहे. येणारे बॉल असेल 21 विजयासाठी. 22 कराजत मैदानाच्या आतमध्ये तिलोरे संघाला. चांगली मॅच रिया अनय 11 तिलोरे जयवंतजी एरणकर बाबू सावंत यांचा हा संघ आणि एका बाजूने दादू 11 मालदेव आमचे समालोचक मित्र उमेश सावंत यांच्या गावचा संघ आहे ज्यांचा आवाज आपण मागच्या मॅचमध्ये ऐकला. अतिशय विनोदी समालोचक चांगलं खरं समालोचन त्यांचं ऐकायला मिळालं. परंतु या मॅचमध्ये कोण जिंकणार 21 बॉल 22 जरी समीकरण सोपं असलं जर का इथे विकेट मिळाल्या फिल्डिंग करणाऱ्या टीमला तर या मॅचमध्ये कमबॅक करता येईल मालदेव संघाला. तो प्रयत्न आता अजय भातोसेला करावा लागेल. या मॅचच्या दरम्यान बॅकफुटला आले कट करायचा होता बॉल चांगला बॉल होता. गुड लेंथमध्ये बॉल टेकअप करून विकेट किपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळाला. हे व्हेरिएशन आहे अजय भातोसेचं. अजय भातोसे आपण जर पाहिलं की व्यावसायिक दर्जाचा क्रिकेटर आहे. त्याला रायगड प्रीमियर लीगच्या प्रत्येक सीझनमध्ये आपण खेळताना पाहिलं. पनवेल प्रीमियर लीगमध्ये देखील अनेक वेळा तो खेळला आणि या क्रीडांगावर त्याने एकदा मॅन ऑफ द सिरीज देखील पटकावली मागच्या स्पर्धेमध्ये. असा हा खेळाडू काशीनाथ सावंत यांच्या माध्यमातून हेमंत गोळेसाठी यांच्या 500 रुपयाचं पारितोषिक आलंय षटकारासाठी. काशीनाथजी सावंत ठाण्यावरून मात्र या स्पर्धेचा ते आनंद घेत आहेत. आपल्या गावचा संघ मैदानामध्ये खेळतो त्यांना ते मात्र मोटिवेट करत असताना सिंगल रन या बॉलवरती आली आणि या सिंगलच्या मध्येने आता समीकरण बदललंय. येणारे बॉल असतील या ठिकाणी 19 विजयासाठी 21चं समीकरण. ओमकार हरपालचा बोल्ड घेतला तर मात्र 500 रुपये प्रशांत महाराज घे 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. ओमकार हरपालचा बोल्ड जर घेतला गोलंदाजाने तर 1000चं पारितोषिक आलंय प्रशांत महाराज यांच्या माध्यमातून. हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट. ओमकारला माहिती हा सामना आता आवाक्यामध्ये आलाय त्यामुळे सिंगल डबलला महत्त्व द्यावं लागेल आणि त्याहीपेक्षा स्ट्राईक स्वतःकडे घेतली ओमकारने. जबाबदारी स्वीकारली आहे मॅचची. 2 षटकं संपत असताना 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा आल्या धाव फलकावरती. बिनबाद 22 आता येणारे 18 बॉल आणि विजयासाठी तब्बल 20 धावांचं समीकरण. बघा नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही संघ साई कोडबी आणि एका बाजूने श्रीकृपा कुरमुरली. चला दोन्ही संघ रेडी राहायचं आपण पुढच्या मॅचसाठी. आता वेळ आपल्याकडे कमी आहे. जेव्हा हा सामना संपेल तेव्हा लगेचच ज्या संघाच्या वाटेला फिल्डिंग आली आहे त्या संघाने लगेच मैदानात ताबा घ्या. आता ही महत्त्वाची सूचना आयोजकांकडून आली. आजची पहिली रात्र या स्पर्धेची तुम्ही पाहताय. या कुरमुरली संघाने टॉस जिंकला आणि फिल्डिंगचा निर्णय घेतला. त्यांना विनंती असेल जेव्हा सामना संपेल आपण क्षणाचाही विलंब न लावता तात्काळ मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. ही सूचना आता आयोजकांकडून आली आहे. उद्याच्या देखील भरपूर चांगल्या लढती तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. उद्या 8 जानेवारी पहिला सामना असेल खरिवली विपक्ष लवजी. दुसरा सामना असेल NSC खानाव अलिबाग त्याच्या अपोजिटला असेल भूमी 11 बामण डोंगरी. तिसरा सामना असेल माऊ 11 एकविरा थळ अलिबाग त्याच्या अपोजिट असेल आराध्य 11 जितवाई जिते. चौथा सामना असेल दिबिशा आराध्य 11 जय शंकर चांदई कर्जत त्याच्या अपोजिटला असेल सिद्धू 11 कैरे. हे संघ तुम्हाला उद्याच्या रात्रीमध्ये पाहायला मिळतील. ओमकार हरपाल 3 षटकार मॅक्स ग्रुप 500 रुपये. भास्करजी गोळे यांच्या माध्यमातून ठाण्यावरून सलग 3 बॉल 3 षटकार 2100चं पारितोषिक आलं. क्या बात आहे. आणि काशीनाथ सावंत साहेबांचं पारितोषिक कंटिन्यू राहील या मॅचमध्ये. बघा खरं भरपूर बाहेरून देखील प्रेक्षक जे आहेत ते मात्र घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांना देखील आपण नक्कीच त्यांचं स्वागत करूया. मैत्री चषक 2025 हे भव्य दिव्य पर्व आणि यंदा प्रथमतः नाईट
स्पर्धेचं आयोजन या विभागामध्ये आपण पाहत आहे आणि मैत्री चषकाचं हे 6वं पर्व आहे. यावेळी आपण पहिल्या नाईट फॉर्ममध्ये ही स्पर्धा पाहायला मिळाली. 18-19 चला स्पीडअप करा प्लीज. फिल्डिंग करणाऱ्या टीमला सूचना राहील. 18 बॉल 20 धाबा बनवायच्या आहेत आणि समोर ओमकार हरपाल. या षटकामध्ये अभिषेक दळवी गोलंदाजी मार्कवरती आलाय. इकॉनॉमिकल फिगर षटक गोलंदाजी करायची आहे. सामन्यामध्ये कमबॅक करायचा असेल तर सर्वाधिक डॉट बॉल गोलंदाजाला फेकावे लागतील. यावेळेला बघा फास्ट अँड फ्युरियस परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला अभिषेक दळवीच्या माध्यमातून. प्रत्येक डॉट बॉलला प्रशांत मराजगे यांच्याकडून 200 रुपये चला डिपॉझिट करून ठेवा कॅश. ओमकार हरपालला प्रत्येक डॉट बॉल जर गोलंदाजाने टाकला तर 200 रुपयाचं पारितोषिक आलं गोलंदाजांना. इथे निर्धाव चेंडू आला. आता शेवटचं समीकरण आपण पाहिलं 17 चेंडू आणि 20 धाबा. मॅच ऑन आहे. लो स्कोरिंग मॅच जरी असली तरी इथे मात्र रंग भरले जातील बॉलर्स कडून. कमबॅक करावा लागेल. विकेट घ्यावे लागतील या मॅचच्या दरम्यान फिल्डिंग करणाऱ्या मालदेव टीमला. अभिषेक दळवी चा पुढचा बॉल इनसाइड आउट खेळायचा होता. हलकीशी कडा घेत बॉल मागे चाललाय. त्या ठिकाणी शॉर्ट थर्ड मॅनला स्वतः अजय भातोसे त्या ठिकाणी असतील. 1 रन या बॉलवरती आली. स्ट्राईक रोटेट केली ओमकार हरपालने. आता आपण पाहिलं या सामन्याचं समीकरण 16 चेंडूमध्ये विजयासाठी 19 धावा. 16 बॉल 19. उद्या खरं तर पेण नगरपालिकेच्या क्रीडांगणावरती छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पेण नगरपालिका पेन चॅम्पियन्स ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळेल. ऋषी कोळी यांच्या माध्यमातून स्पर्धेचं आयोजन ज्यामध्ये पुन्हा एकदा ग्रामीण विथ 2 आयकॉन ही संकल्पना त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. आणि दिग्गज संघ तुम्हाला उद्याच्या खरं दिवसामध्ये सकाळी पेन सिटीमध्ये पाहायला मिळतील. गोरसाई बी संघ देखील तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. जाई संघ पालघरचा तुम्हाला स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. अनेक संघ मामन डोंगरी संघाला पण त्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहणार आहात. पार्टनरशिपचा प्रयत्न होता. दिशा दिली बॉलला. मागे चाललाय. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल ओमकारने दिलाय आणि सेकंड देखील कंप्लीट झाली. दबाव आता पूर्णपणे मालदेव या संघावरती. आज खरं तर आपण पाहिलं वैशिष्ट्य या स्पर्धेचं एकही सामना एकतर्फा झालेला नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना पाहायला मिळाला. हे यश आहे मैत्री चषकाचं. जेव्हा जेव्हा सामने रफ अँड टफ होत आहे तेव्हा चर्चा होते स्पर्धेची. जेव्हा जेव्हा स्पर्धेला गर्दी लागते प्रेक्षकांची जास्त तेव्हा चर्चा होते स्पर्धेची. आणि पहिल्या रात्रीमध्ये प्रचंड प्रतिसाद या प्रेक्षकांनी मात्र या स्पर्धेला दिलाय. उद्यापासून देखील मोठी गर्दी तुम्हाला या मैदानाच्या अवतीभोवती या ठिकाणी पाहायला मिळेल. 2 धाबा आल्या. मॅचकडे आपण जाऊया. 15 बॉल 17चं समीकरण मैदानामध्ये आहे. यावेळेला आपण पाहिला पुन्हा एकदा कमबॅक. ऑफ स्टिकच्या बाहेर बॉल ट्रॅव्हल करत असताना फुल लेन डिलिव्हरी. अगदी एक वेगळा फटका खेळायचा होता पण तो डॉट बॉल पाहायला मिळाला. सामना संपलेला नाही आहे. मी मगाशी देखील उल्लेख केला 14-17 कारण मालदेव संघाकडे चांगले गोलंदाज आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनाही या ठिकाणी आपल्या संघासाठी संघर्ष करावा लागेल. डॉट बॉल पर्सेंटेज हे खरं तर वाढवावे लागतील. ओमकार सेट झालेला फलंदाज. नॉन स्ट्राईक एंडला हलकीशी एज लागली. फ्लाय स्लिपला झेल टिपलाय. एज अँड टेकन कॉड बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद झाला. पहिला बॅटिंग करणाऱ्या तिलोरे संघाचा हेमंत गोळे बॅक टू द पॅव्हिलियन. तालुक्याचा आणखीन एक अष्टपैलू खेळाडू आराध्य 11 जितवाई जिते संघाचा प्रमुख अष्टपैलू खेळाडू हरेश गावण मैदानाकडे दाखल झालाय. कॅल्क्युलेशन आपण जर पाहिलं तर 13 बॉल 17. एका बाजूने 2 आयकॉन विकेट वरती आहे आणि दुसऱ्या बाजूने 13 बॉलमध्ये 17 धावा. दादू 11 मालदेव संघाला रोखायच्या. एक मोठी अग्नी परीक्षा राहील या मॅचच्या दरम्यान. धावा रोखणं म्हणजे एक मोठं आव्हान तुम्ही या ठिकाणी पाहणार आहात. आपण घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य त्यापेक्षा घेतलेला निर्णय योग्य कसा करता येईल हा प्रयत्न आता करता या ठिकाणी करावा लागेल मालदेव टीमला. पहिल्या सत्रामध्ये ज्या टीमच्या बाटाला बॅटिंग आली धावा कमी आल्या परंतु इथे आपण पाहताय संघर्ष करावास भाग पाडलाय प्रतिस्पर्धी संघाला. कमबॅक केलंय मॅचच्या दरम्यान अभिषेक दळवी या गोलंदाजाने. 13 बॉल आणि 17 धावा. थंड हवेचे झुळूक सुटले बघा. गारवा वाढत चाललाय कारण डॅमच्या अगदी कुशीमध्ये आहे हे क्रीडांगण आहे आणि प्रचंड थंडी आता वाढत चालली. हवेचा वेग वाढत चाललाय. मैदानाकडे आलाय जिते संघाचा खेळाडू हरेश गावण. रिव्हर्सचा प्रयत्न. कनेक्शन प्रॉपर.
रिझल्ट देखील तितकाच सुंदर. बॉल मागे चालला त्या ठिकाणी डीप बॅकवर्ड पॉइंटला, सीमा पार, रन्स मधील 4, चौकार. हॅट्रिक साठी पारितोषिक म्हणतात तर हॅट्रिक जमणार नाही, कारण धाबा बनवायच्यात 12 चेंडूमध्ये 13. रिव्हर्सचा फटका. खरं तर मला आठवलं तर मैत्री चषक जी सोहळ्याच्या मैदानात झाली, जिते विपक्ष भातान 1 बॉल 3 आणि निलेश पाटीलने मारला रिव्हर्सचा चौकार. आणि तेव्हा हरेश नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा होता. आणि इथे आपण पाहिलं तर हरेशने रिव्हर्सचा चौकार मारला. समीकरण आपण जर पाहिलं तर येणारे बॉल असतील 12, विजयासाठी 13 धाबा. 12-13 हे कॅल्क्युलेशन मैदानाकडे आलंय. एक इकॉनॉमिकल फिगर षटक. दबाव टाकावा लागेल आता खरं तर प्रतिस्पर्धी संघावरती. गोलंदाजी मार्कवरती आला गोलंदाज अजय भातोसे. ओमकारने जर का रिव्हर्सचा फटका मारला षटकार तर मात्र पारस दरेकर यांच्याकडून 500चं पारितोषिक आलंय रिव्हर्स षटकारासाठी. आता ओमकार जोखीम घेईल का हे पाहावं लागेल, कारण आता रन बॉल अगदी जवळ इक्वेशन आलंय, त्यामुळे इथे रिस्क घेणं सोपं नाहीये. 12-13 अजय बातोसे आयकॉन म्हणून त्याला मात्र या संघामध्ये त्याची निवड झाली, त्याला मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. बघा चॉप केला बॉलला, फक्त दिशा दिली आहे. सेन्सिबल क्रिकेट. डीप मध्ये फिल्डर आहेत. सेकंडचा कॉल. ओमकार निघालाय. फेकी खराब. 2 धाबा आल्या. बॅकअप साठी दुसरा खेळाडू होईल. तद्वर 2 धाबा असतील. माइंडसेट चांगला ओमकारचा. बघा फिल्डिंग ज्या पद्धतीने लावली आहे त्या पद्धतीचे स्ट्रोक्स देखील पाहायला मिळाले. जास्त जोखीम घेतली नाही त्याने, फक्त दिशा दिली बॉलला आणि कव्हर्सच्या दिशेने खेळला फटका. 30 सर्कलच्या आतमध्ये त्याने 2 धाबा चोरल्या. दबाव पूर्णपणे फिल्डिंग टीमवरती. 11 बॉल 11 रन बॉल इक्वेशन मैदानाकडे आपण येताना पाहत आहे. प्रत्येक बॉल मागे सिंगल हवी आहे. काशीनाथ सावंत साहेबांकडून पारितोषिकांचा मात्र वर्षाव होतोय खेळाडूंवरती. यावेळेला आपण पाहता बिगिट करायचा होता, परंतु बॉल आणि बॅटचा संपर्क नाहीये. फुल लेन डिलिव्हरी. टप्पा पडला, बॉल खाली राहिला आणि सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर अगदी विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. एकही धाव नाहीये. आता 10 बॉल 11. एक एक क्षण एक एक बॉल या सामन्यामध्ये आता रोमांचकता निर्माण करताना तुम्हाला पाहायला मिळेल. एक एक चूक जर का फिल्डिंग टीमने केली तर मात्र त्यांना पराभवाकडे जावं लागेल. 10 बॉल 11. ईच अँड एव्हरी रन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट असं म्हणतात. एक एक रनसाठी मात्र झगडावं लागतं, धावा बनवण्यासाठी, धावा रोखण्यासाठी. यावेळेला देखील क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चालला अलॉंग द कार्पेट. सिंगल कंप्लीट घाई केली हरेशने. आता इथे रिस्क घेतली आहे आणि त्यानंतर आपण काय घडलंय पाहता मैदानामध्ये. हरेश गावण रन आउटचा शिकार. कहाणी मेटवीस. खेळाडू बाद. एक बेस स्टंप्सवरती होती, त्यामुळे तिसऱ्या पंचाने निर्णय दिलाय खेळाडू बाद. बघा पंचाने जो निर्णय दिला तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलाय, त्यामुळे प्लीज दोन्ही संघाने या निर्णयाचा सन्मान करावा प्लीज.
हरीश गावण बाद झालाय आणि बघा पंचांच्या निर्णयाचा सन्मान या खेळाडूने केलाय आणि नक्कीच 9 बॉल आणि 10 धाबा. 9 चेंडूमध्ये 10. आता सागर मैदानाकडे चाललाय. तिलोरे संघ की मालदेव, कोणता संघ जिंकेल या मॅचमध्ये? पहिल्या फेरीमधला अंतिम सामना आणि बरोबर रात्रीचे 2 वाजलेत. बघा रात्रीचे 2 वाजले, अजून पुढचे 5 सामने पेंडिंग आहेत, त्यामुळे प्लीज थोडं सहकार्य करा, स्पीडअप करा. सागर इंदुलकर मैदानाकडे आलाय. 9 चेंडूमध्ये आता 10 धाबा. 9 बॉल 10. हरीश बाद झालाय. दबाव थोडासा आता फलंदाजीवरती राहील, कारण कमबॅक करायचा अजय भातोसेला. आयकॉन खेळाडू चांगली गोलंदाजी करत असताना मैदानामध्ये समोर फलंदाज आहे त्या ठिकाणी सागर इंदुलकर. एका बाजूने नॉस्टा किंगला ज्याने वैयक्तिक 15 मध्ये 25 केल्या, ओमकार हरपाल अजूनही उभा आहे विकेटवरती. 9 चेंडू आणि 10 धाबा हे समीकरण मैदानामध्ये आले. चला स्पीडअप करा प्लीज. फिल्डिंग करणारा मालदेव संघाला सूचना राहील, आता वेळ आपण घ्यायचा नाहीये प्लीज. पुन्हा एकदा सूचना असेल मालदेव संघाच्या संघनायकाला आयोजकांच्या वतीने अधिकचा वेळ घेऊ नका. यस, काशीनाथ सावंत साहेब मात्र आनंद घेतात स्पर्धेचा. यावेळेला दिशा दिले, फाईन लेगला बीट केलंय, मागे चाललाय बॉल. दबाव फिल्डिंग टीम वरती. बघा सेकंडचा कॉल, रन कंप्लीट होईल का नाही हे पाहायचं आहे. आणि इथे रन कंप्लीट झाल्या 2. क्या बात आहे. बघा ओमकार सांगतोय पहिली रन अतिशय वेगाने घे, सेकंडसाठी रेडी राहा. आणि इथे 2 धावा आल्या. मिस्टेक, चुकीला माफी नाहीये. फिल्डिंगमध्ये तुम्हाला धावा रोखाव्या लागतील, धावा वाचवाव्या लागतील. जर धावा वाचवलं तर प्रेशर ग्रेट होईल फलंदाजी करणाऱ्या संघावरती. आता 8 बॉल आणि 8 धावांचं समीकरण. 8 बॉल 8 रन बॉल इक्वेशन. या मॅचमध्ये जर का ओमकारचा विकेट मिळाला तर मात्र हा सामना तुम्हाला पुन्हा एकदा रफ अँड टफ होताना पाहायला मिळेल. कारण एका बाजूने पूर्णपणे सेट झाला फलंदाज ओमकार. व्यावसायिक दर्जाचा हा खेळाडू, आयकॉन म्हणून त्याची निवड झाली या संघामध्ये. 8 बॉल 8. बघा सामना सोडायला तयार नाहीये दादू 11 मालदेव संघ. अजय बातोसे स्ट्रॅटर्जी आखतोय. फिल्डिंग अक्षरशः फिरवली त्याने. त्या ठिकाणी डीप बॅकवर्ड स्क्वेअरला फिल्डर उभा केलाय. तेज तरार यॉर्कर. बघा बेल्स वारंवार ब्लिंक होत आहे. असं वाटलं कदाचित खेळाडू त्रिपाठी झाला की काय, परंतु या गोष्टी घडतात टेनिस क्रिकेटमध्ये, आपण अनेक वेळा पाहिल्या. 7 बॉल आणि 8 अंतिम 7 चेंडू आणि 8 धाबा. 7 बॉल 8. न थकता, न थांबता, न हरता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशिबालाही झुकावं लागतं. आता या मॅचमध्ये प्रयत्न नेमका कोणता संघ करेल शेवटच्या क्षणापर्यंत सामना जिंकायचा कोणत्याही परिस्थितीमध्ये. खरं तर मैत्री चषक ही स्पर्धा या विभागासाठी एक चांगली नाईट स्पर्धा प्रेक्षकांच्या देखील भेटीला आली. ज्या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी या विभागातील प्रत्येक संघांना मिळाली. या बेटमधले सर्व 8 संघ पाहिले. पुन्हा एकदा वेगवान बॉल आणि इथे डॉट. हा डॉट नाही तर हॉट बॉल आहे फिल्डिंग करणाऱ्या दादू 11 मालदेव संघासाठी. आता समीकरण बनले 6 बॉल 8 अंतिम 6 चेंडू आणि 8 धावा. मी मगाशी प्रेडिक्ट केलं जर ओमकारचा विकेट या ओव्हरमध्ये अगदी लवकर मिळाला तर हा सामना प्रचंड जड होईल. या मॅचमध्ये आपण पाहताय रिया अन्न 11 तिलोरे संघाला. कारण कधी कधी असं म्हणतात षटकार चौकार मारणं टेनिसमध्ये सोपं आहे, पण सिंगल डबल काढण्यासाठी तुम्हाला स्किल दाखवावं लागतं. जे स्किल आतापर्यंत इनिंगमध्ये ओमकार हरपानं दाखवलं, कारण त्याच्याकडे लेदरचा अनुभव आहे. तो गॅपमध्ये फटके घेऊ शकतो, तो सिंगल डबल तो घेऊ शकतो, स्कोअर कार्ड हलतं तो ठेवू शकतोय. आणि जर त्याचा विकेट मिळाला फिल्डिंग टीमला तर डेफिनेटली पुन्हा एकदा एक वेगळी ऊर्जा तुम्हाला मालदेव संघाच्या खेम्यामध्ये संचारताना पाहायला मिळेल. सामना कोण जिंकणार नक्कीच याचं उत्तर देणार हे 6 चेंडू 6 बॉल 8 समीकरण. पाहता मैत्री चषक 2025 तिलोरे संघाला मात्र 6 मध्ये 8 करायच्या आहेत. गोलंदाजी मार्गपती गोलंदाज झालाय आकाश सावंत मालदेवचा हा खेळाडू. अजय मराजगे त्याला गाईड करतोय, गायडन्स करतो त्या ठिकाणी कशा पद्धतीने धावा रोखता येतील, रन मात्र वाचवावे लागतील. याच मैदानावरती आपण पाहिल्या 35 धावा करून दिल्या नव्हत्या दुसऱ्या मॅचमध्ये. पाबळ संघाला श्रीकृपा कुरमुरली या संघाने हा एक वेगळा रेकॉर्ड आजच्या रात्रीमधला आपण पाहिला. त्यामुळे 6 बॉलमध्ये 8 धावा का रोखता येणार नाहीये हाच एक पॉझिटिव्ह अप्रोच मात्र या ठिकाणी फिल्डिंग टीमला दाखवायचा. आणि एका बाजूने ओमकारला आयकॉनची चांगली भूमिका साकारायची आहे. 8 धावा त्याला कंप्लीट करायच्या या मॅचच्या दरम्यान. 6 बॉल आणि 8चं समीकरण मैदानाकडे आले. ओमकार या सामन्यामध्ये की फॅक्टर राहील या दोन्ही संघाच्या दरम्यान. गुडगा टेकला ऑन साइडला, हा फटका पॅरलल आहे फ्लायटी आणि इट्स अ मायटी. सामन्याची हवा काढणारा रायगडचा रिषभ पंत, ओमकार हरपालचा धमाका षटकार.
आता विनंती राहील पुढच्या सामन्यासाठी कोडबी आणि कुरमुरली या दोन्ही संघाने रेडी राहा. सामना जसा संपेल प्रेक्षकांनी मैदानाच्या आतमध्ये जायचं नाही. कुरमुरली संघाने फिल्डिंग स्वीकारली पण लगेच मैदानाकडे चला. 5 बॉल 2. मी मगाशी म्हटलं ओमकार या सामन्याचा की फॅक्टर आहे आणि त्याने आता सामना खुला केलाय. सामन्यामध्ये पुन्हा एकदा पूर्णपणे शिरकाव झालाय. बॅटिंग करणाऱ्या रिया आणि 11 तिलोरे संघाच्या माध्यमातून वैयक्तिक 31 धावांची इनिंग साकारली या खेळाडूने 16 चेंडूमध्ये. 5-2 चं समीकरण. चॉप केल्या बॉलला दिशा दिली. गॅपमध्ये चाललाय बॉल. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल निघाले. स्ट्राईक रोटेट करावी लागेल आता फलंदाज आला आणि इथे विकेट सॅक्रिफाईस करतोय नॉन स्ट्रायकिंग एंडचा खेळाडू. त्याग केलाय कदर फलंदाज सागर इंदुलकरने आपली इनिंग. 1 रन आली. स्कोर इज लेवल. 4 बॉल 1. 4 चेंडूने 1चं समीकरण मैदानामध्ये आलंय. गतवर्षी आम्ही नावे काढीची स्पर्धा केली होती. नाईट स्पर्धा. रायगड जिल्ह्याचे भाग्यविधाते लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांच्या नावाने स्पर्धा होती. खासदार ट्रॉफी. तेव्हा समीकरण होतं 4 बॉल 1. गोलंदाज होते रघुनाथ परदेशी. समोर सुनील चावरी होता. 1ही रन त्याला करता आली नव्हती. होतो इथे ओमकार हरपालाय. अगदी सहजगत्या सिंगल कंप्लीट करत असताना हा स्कोरिंग शॉट 4 धावा आल्या. विनिंग स्ट्रोक. सामना जिंकलाय मैदानाच्या आतमध्ये तिलोरे संघाने आणि या मॅच मध्ये हिरो ठरलाय रायगडचा रिषभ पंत. ओमकार हरपाल आघाडीचा खेळाडू सलामीला आला. शेवटपर्यंत उभा राहिला आणि सामना जिंकून दिला. चला लवकरात लवकर विनंती करतो मी या ठिकाणी श्रीकृपा कुरमुरली संघाच्या कॅप्टनला आपली फिल्डिंग लावून घ्या आणि एका बाजूने साई कोडबी टीम आपली सलामीवर जोडी मैदानाकडे पाठवा. मैदान लगेच सोडा. आता वेळ आपल्याकडे कमी आहे. दुसऱ्या इनिंगला सुरुवात